नमस्कार. सुप्रभात. गुड मॉर्निंग. आज आपण परत भेटलो आहे. आज नवीन एक चक्राबद्दल, 2 चक्रांबद्दल शिकायला. मागच्या क्लासमध्ये आपण 3 नंबर आणि 4 नंबरचं चक्र बघितलं. आज 5वं आणि 6वं याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. कारण माहिती करून घेऊ तेवढी बरीच आहे, पण आपल्याला कमी वेळेत पण थोडक्यात माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. तर त्याची आपण आज सुरुवात करूया. तर 5वं चक्र आहे विशुद्धी चक्र. ते इथे आपल्या गळ्यात असतं. थ्रोट चक्र पण त्याला म्हणतात. ह्याचा रंग निळा असतो. हे एक्सप्रेस करायचं जे मेन बिंदू आहे तो इथे असतो. म्हणजे एक्सप्रेस आपण काय करतो, काय बोलतो, कसं वागतो, किती मोकळेपणाने बोलू शकतो, त्याच्यावर आपल्याला कळतं की आपलं हे चक्र किती ॲक्टिव्ह आहे की ब्लॉक आहे, काय आहे. की आता पूर्वीच्या काळी कसं बायकांना बोलून द्यायचे नाहीत किंवा त्या फक्त घरातली कामं करायच्या, तर तेव्हा त्यामुळे त्यांचं थ्रोट चक्र हे पूर्ण ब्लॉक व्हायचं. कारण त्यांचे विचार त्या मांडूच शकत नव्हत्या, बोलूच शकत नव्हत्या. कुठल्या गोष्टींमध्ये जास्त बायकांनी करायचं नाही, काम बोलायचं नाही. म्हणजे तेव्हाच असं नाही, आतासुद्धा बरेच वेळा असं होतं की आपली मुलं घाबरून म्हणतात मुली की नको, आपण नको बोलायला, की कारण समाजाने सगळ्या गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की नाही, मुलींनी या गोष्टी करायच्या नाही, मुलींनी हे करायचं नाही. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडनं पण कधी कधी मुलींना तेच सांगितलं जातं. म्हणजे अनवधानाने होतं, आपण काय मुद्दामून करत नाही, कारण आपण तेच शिकत आलो आहे, त्यामुळे तेच केलं जातं. त्यामुळे सतत तू हे करू नकोस, हे मुलींनी नाही करायचं, असं नाही, उड्या नाही मारायच्या मुलींनी. ह्या अशा गोष्टींमुळे म्हणजे लहान मुलांमध्ये ही सगळी चक्र ॲक्टिव्ह असतात. कारण त्यांचं बालमन असतं, त्यांना त्या गोष्टी सगळे हे नियम अटी ह्याच्यात ती गुंतलेली नसतात. त्यामुळे तेव्हा ही सगळ्या चक्रांच्या ऊर्जा एकदम पॉवरफुल असतात. पण जसजसं ती मोठी होतात, म्हणजे आपण त्यांना नियम घालतो, समाजात काय काय आता हे कसं वागायचं, यांच्याशी कसं बोलायचं, हे आपण जे सांगत जातो त्यांनी त्यांच्यावरती बर्डन येत जातं, भीती वाढत जाते त्यांची. भीती वाढली, काळजी वाढली, चिंता वाढली की मग त्यांना टेन्शन यायला लागतं की कसं बोलायचं, आपण कोणाशी कसं बोलायचं, ह्या नातलगांमध्ये जाऊन कसं वावरायचं त्यांच्याशी. हे जे चिंता वाढत जाते त्यांच्यात, एक 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 प्रश्न पडायला लागतात त्यांना की आपण नक्की कसं वागावं. तेव्हा एक 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 ही सगळी चक्र आहेत ती ब्लॉक व्हायला लागतात. तर ह्या चक्रामध्ये मेन काय असतं, ते ह्याच्यामुळे आपल्या सगळ्या चक्रांमधली पॉझिटिव्हिटी वाढते. हे चक्र त्याच्यासाठी मेन आहे. म्हणजे अवेअरनेसचं मेन सेंटर आहे हे चक्र. आपण जे ज्ञान शिकलोय ते दुसऱ्यांना दिलं तरच हे चक्र शुद्ध होतं. म्हणजे कुठलंही असू दे, आपण पहिल्यापासून असतं, आता स्वयंपाक करायची कला किंवा कुठली आपण लहानपणापासून भरतकाम, विणकाम हे मुलींचं झालं. मुलंसुद्धा करतात हे, असं काय नाही की मुलीच करतात. पण हे जे आपण शिकतो कला, जर दुसऱ्यांना कोणाला तीच कला आवडत असेल, आपल्याला त्यांनी सांगितलं की आम्हाला शिकवाल का, तर आपण ते मनापासून त्यांना ते ज्ञान दिलं पाहिजे. आपण जेव्हा ज्ञानाची देवाणघेवाण करतो तेव्हा ही सगळी चक्र, जास्ती करून हे विशुद्धी चक्र, त्याची ऊर्जा वाढायला सुरुवात होते. कारण आपण कुठलंही ज्ञान घेऊन ते फक्त आपल्यापुरतं ठेवलं तर त्यांनी आपलंच चक्र आपण ब्लॉक करून घेतो. कारण आपण एकमेकांशी संवाद साधणं, बोलणं, आपल्यातल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणं, त्याच्यापेक्षा आपण काय करतो की नाही, आपण स्वतःलाच कमी लेखत बसतो की नाही, मी घरातलीच कामं करते म्हणजे मला काही येत नाही, नोकरी करणाऱ्या बायका हुशार आहेत, त्या जास्त काय काय करू शकतात. हे उगाच समाज एक घालून दिलेल्या गोष्टी आहेत समाजाने, की ही काहीच करू शकत नाही, ही फक्त घरातच बसते म्हणजे हिला काहीच येत नाही. तर तसं नाही, प्रत्येकाकडे काहीतरी एक कला आहे, पण ती आपली आवड, आपली कला आपण दुसऱ्यांना शिकवली तर ते चक्र आपलं, त्याची ऊर्जा वाढत जाते. तसंच आहे की आपली बोलण्याची जी पद्धत आहे, आता मुलांना सुद्धा आपण पटकन ओरडतो की म्हणजे आपल्याला भीती वाटते की तो सारखा मोबाईल बघतोय, टी व्ही बघतोय, मुलं म्हणजे. तर मग आपल्याला एक काळजी असते की नको, त्यांच्या डोळ्यांना त्रास झाला तर त्यांना उगाच कुठेतरी त्रास नको व्हायला. पण आपण त्यांना समजावून न सांगता आपण त्यांच्यावर पटकन ओरडतो किंवा एखादा फटका मारतो. तर त्यामुळे मग ती मुलं पण
घाबरतात. ही जी आपली एक्सप्रेस करायची किंवा वागायची पद्धत आहे, त्यांनी आपली ही चक्र आपण ब्लॉक करून घेतो आणि मुलांमध्ये पण भीती निर्माण करतो त्या प्रत्येक गोष्टीची. त्याच्यापेक्षा आपण त्यांना समजावून सांगितलं, की ह्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि समजावून त्या गोष्टी समजावून दिल्या. त्याचे फायदे समजावून सांगितले किंवा तू आत्ता हे नको बघू किंवा विशिष्ट वेळ घे, तेवढाच वेळ हे काम कर. हे तुझ्यासाठी चांगलं नाही, त्याच्यापेक्षा एखादं पुस्तक वाच. कारण पुस्तकातून जी आपल्याला ऊर्जा मिळते, ती आपल्याला कुठल्याही लॅपटॉप, टी व्ही, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ती मिळत नाही. आपण स्वतः जेव्हा ती एखादी गोष्ट वाचतो, एखादं ज्ञान मिळवतो, तेव्हा ते आपल्याला समोर पण जाणवतं. म्हणजे बरेच वेळा असं होतं आपण एखादी गोष्ट वाचतोय, तर खरंच ती घडतीये की काय? हा भाससुद्धा आपल्याला होतो. हे हळू मुलांना आवडायला लागलं, समजायला लागलं, की ती मुलं पण ह्या सगळ्या वाईट गोष्टींवरनं प्रवृत्त होतील आणि ह्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतील. आणि ही सगळ्या चांगल्या गोष्टी आपण जसजशा करू, त्यांनी हळूहळू कान, नाक, डोळे, घसा या सगळ्यावरचा ताण पण कमी होईल आणि तो ताण कमी झाला, की आपसूक ही सगळी चक्र आहेत ती व्यवस्थित काम करायला लागतील आणि ती चक्र काम करायला लागली, की आपसूकच आपल्या आजारांवरचं सगळं जे हे आजारपणं असतात त्याच्यावरती पण नियंत्रण येईल. त्यामुळे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पहिले आपण विचार केला पाहिजे, की आपल्या ह्या सगळ्या आपण जे बोलतोय, वागतोय, त्याचा परिणाम समोरच्यावर कसा होईल? आपण पटकन रिॲक्ट झालो तर त्याला काय वाटेल? त्याच्या मनात भीती येईल, त्याला काळजी वाटेल का तो घाबरून जाऊन परत ती गोष्ट करणारच नाही. हा पहिले आपण मनात विचार केला पाहिजे, की आपण पटकन कोणाला तरी हर्ट नाही करत होत ना, दुखवत नाही होत ना किंवा एखाद्याला कायमचं आता पहिल्यापासून मी पण तेच बघत आले, की माझी आई पण मला पटकन ओरडायची काही चुकलं की. कारण तिला तिची आई तसंच करायची, की काही झालं, चूक झाली, की पटकन ओरडलं जायचं आणि मी ऐकलं होतं, की मग आजी माझी तास-तास तेच लेक्चर द्यायची. माझ्या आईला पण तीच सवय होती. मग पुढे आपण तीच सवय ठेवली पाहिजे का? तर नाही, आपण ती सवय हळू कमी केली पाहिजे. मुलांना ही सगळी भीती, त्याच्याबद्दलची काळजी हे ओरडून न सांगता तुम्ही शांतपणे सांगाल. कुठलीही गोष्ट असू दे, मग ती अभ्यास करण्यात सुद्धा त्यांना खरंच मनापासून वाटेल, तेव्हा ती मुलं करतील, ते ज्ञान त्यांना जास्त मिळेल. तर हा या गोष्टीचा तुम्ही जेवढा समजून घ्याल, तसंच घरामध्ये मोठ्यांना बोलताना किंवा लहानांना पण बोलताना, मग ते भावंडं असू देत, सासू-सासरे असू देत, नंदा-भावजया असू देत, कोणालाही तुम्हाला जे बोलायचंय ते पहिले स्वतः नीट डोळे मिटून विचार करून बघा, की आपण कोणाला दुखवत नाही आहोत ना, शांतपणे बोलतोय ना. तुमचं मत नक्की मांडा, पण ते शांततेने मांडा. भांडणं करून, आरडाओरडा करून, मग ते कोणीच समजून घेत नाही आणि तुमची चिडचिड वाढते. मग तुम्हाला बीपी, परत कान, नाक, डोळे, घसा ह्याचे आजार, ह्या विशुद्धी चक्रामुळे थायरॉइड होतो. सर्दी, खोकला, ताप, कारण विशुद्धी चक्राशी हे सगळे रिलेटेड आहेत. डोळे, नाक, तोंड, घसा, गळा, आपलं स्वरयंत्र, हे सगळ्याचे जे गोष्टी आहेत, इथे लंग्स आहेत, हे सगळ्यांचे आजार जे होऊ शकतात, ते ह्या विशुद्धी चक्राच्या ते ब्लॉक झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतात. तर ते ब्लॉक कसं होतं, तर ते कोणासमोर आपण बोलू शकत नाही, घाबरतो बोलायला. कारण आत्ताचीच भीती असेल नाही, कदाचित आपण आपल्या मुलांना फ्री पण वातावरण देत असू, पण कदाचित त्यांचं मागच्या जन्मातली ती भीती असेल, की ते कोणासमोर बोलू शकत नसतील. त्यामुळे त्यांना एक नाही, आपण बोललो तर काय असेल, हे त्यांनाच कळत नसतं, की असं का घडतंय. तर ती जी भीती असेल, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं चक्र ब्लॉक होतं. खोटं बोलत असतील, घाबरून पटकन खोटं बोललं जातं. आपण जर सतत तीच क्रिया करत राहिलो, खोटं बोलत राहिलो, सत्यापासून पळत राहिलो, तरी हे चक्र ब्लॉक होतं. परत दुसऱ्यावरती आळ घेतो, की नाही तोच माझ्याशी वाईट वागला. असं नाही, पण तुम्ही स्वतःचा पण अभ्यास करा, की नक्की काय झालं असेल त्या घटनेत, काय घडलं असेल. हा स्वतः पण तुम्ही अभ्यास करा शांत बसून. सतत दुसऱ्यांवरती आरोप करत नका बसू. ते सुद्धा केलं तरी सुद्धा हे चक्र ब्लॉक होतं.
आणि ॲक्सेप्ट करा की समजा एखाद्या मैत्रिणीचा किंवा आपल्या आईचा असो किंवा सासूचा. आईचे तर आपल्याला सगळेच पदार्थ आवडतात, पण सासूबाईंचे पण एखादा दुसरे पदार्थ आपल्याला आवडत असतील, तर ते मान्य करा, मनापासून ते स्वीकारा. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते चक्र ब्लॉक होणार नाही, त्याची ऊर्जा सतत वाढत राहील आणि मग त्यामुळे आपले हे कुठले आजार व्हायला पण मदत होणार नाही. आपलं कसं होतं उगाच, नाही दुसऱ्याला कसं चांगलं म्हणायचं, आपलंच चांगलं झालं पाहिजे. किंवा एखादी मित्र मैत्रीण चांगले असतील तर फक्त त्यांच्याचबद्दल आपण चांगला विचार करतो. एखाद्याबद्दल आपल्या मनात वाईट ग्रह झाला असेल तर त्याच्याबद्दल आपण कधीच मनात चांगलं आणत नाही. पण असं नाही, त्याच्यात पण कुठले चांगले गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या ॲक्सेप्ट करा. तेव्हा तुम्हाला हळूहळू त्या माणसाचं पण कळेल की खरंच आहे तो माणूस करतोय ते बरोबर आहे की नाही, हे समजायला मदत होईल. तर आपण हे आज असं बघितलंय, तर भौतिक म्हणजे आपलं जे फिजिकल बॉडीमध्ये आपल्याला ह्या चक्राचं ब्लॉक झाले, बॅलन्स नाही राहिला, तर सर्दी, खोकला, ताप, थ्रोट इन्फेक्शन, जिभेचे गळ्याचे त्रास होतात, त्याच्यावर इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा आपल्या हिरड्यांना सूज येते, दात दुखतात, सतत डेंटिस्टकडे जावं लागतं, दातांचे त्रास होतात, थायरॉईडचा प्रॉब्लेम होतो, इथे खांद्यांच्या इथे दुखायला लागतं. हे सगळे जे आजार होतात ते ह्याच्यामुळे होतात. तसंच पोट दुखतं, म्हणजे मानसिक आजार बघितलेत तर मानसिक आजार म्हणजे बायकांना पिरियड्स येतात त्यावेळेला जे खूप पोट दुखतं, प्रचंड डोकं दुखतं कोणाचं, कंबर दुखते, उलट्या होतात काहींना, हे जे आजार होतात ते मानसिक आजार. पण ते कशामुळे, थ्रोट चक्र ब्लॉक असेल तेव्हा ही आजार दिसतात. मॅनोपॉजमध्ये जे सिम्पटम्स होतात, हे पण जे त्रास आपण म्हणतो की नाही ते मॅनोपॉजमुळे, पण ते तसं नाही आहे. ते तुमचं थ्रोट चक्र ब्लॉक झालं की तुम्हाला मॅनोपॉज, PCOD, परत हे जे आजार आहेत पिरियडच्या रिलेटेड, हे सगळे आजार प्रत्येक चक्रांवर अवलंबून आहे. तुम्ही प्रत्येक चक्रा सतत त्याच्यावर काम करत राहिलात, ते ॲक्टिव्ह करत राहिलात, चांगल्या गोष्टी करत राहिलात, ध्यान करत राहिलात, तर तुम्हालाच समजेल की हे आपले चक्र आपण सतत कार्यरत ठेवतोय, ऊर्जा त्याची वाढवत ठेवतोय. तर मग ती सतत काम करत राहतील. ती काम करत राहिली की तुमची आजारपणं कमी होतील. आजारपणं कमी झाली की तुम्हाला आपसुकच डॉक्टरकडे जाणं कमी व्हायला लागेल. आणि तसंच आहे, ही चक्र ब्लॉक असतात तेव्हा आपण बोलूच शकत नाही, अजिबात आपल्या मनातली मतच मांडू शकत नाही. त्याच्या उलट ही चक्र जास्त ॲक्टिव्ह असतात तेव्हा पण काय घडतं की एखादा माणूस खूप बोलत राहतो, म्हणजे त्याला बोलायचा विषय वेगळाच असतो, पण तो वेगळाच विषय घेतो आणि त्याच्यावरच सतत बोलत राहतो, कंटिन्यू थांबतच नाही. म्हणजे समोरचा माणूस ऐकायचा थकतो, म्हणजे तो शेवटी असं होतं की तो माणूस एवढा बोलतो त्यामुळे लोक त्याला टाळायला लागतात. ही घटना केव्हा घडते, जेव्हा तुमचं थ्रोट चक्र खूप ॲक्टिव्ह झालेलं असेल तेव्हा ही घटना घडते. त्यासाठी तुम्ही ध्यान करणं, शांत ठेवणं मन, हे सर्वात महत्त्वाचं आहे. निसर्गाशी तर प्रत्येक चक्रासाठी ते गरजेचं आहे की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहा, ध्यान करा, सत्य बोला, जे आहे ते स्वीकारा. आणि प्रत्येक गोष्ट बोलायच्या आधी पहिले विचार करा की नक्की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कुठला विषय मांडायचा आहे, काय बोलायचं आहे, कशाबद्दल बोलायचं आहे, काय स्वरूपात बोलायचं आहे, हे तुम्ही विचार करा. आणि याच्यावरती एक अजून पण एक आहे की काही जण मौन पाळतात. मग तुम्ही 1 तासाचं, अर्ध्या तासाचं किंवा 10 मिनटं शांत बसा. फक्त शांत बसून आपला आत्मा काय म्हणतोय, आपलं मन काय म्हणतंय, आत्मा काय बोलतोय हे कळत नसलं तरी मन काय बोलतंय हे कधी कधी लक्षात येतं. ते म्हणजे सुद्धा हेच आहे की आपल्याला आत्माच काहीतरी सांगत असतो. तर तुम्ही 10 मिनटं शांत डोळे मिटून बसलात तरी ते मौनच आहे एक प्रकारचं, म्हणजे कुठलाही विचार मनात न आणता पूर्ण फक्त स्वतःवरती लक्ष देणं. हे पण तुम्ही जेव्हा कराल त्याचा सुद्धा फायदाच होईल या थ्रोट चक्रासाठी, थ्रोट चक्राची ऊर्जा वाढवण्यासाठी. तर थ्रोट चक्र आणि बॅलन्स असेल तर तेव्हा काय घडतं की आपण आपली मतं स्पष्ट मांडू शकतो. मग आपण उगाच घाबरत नाही किंवा कोण काय म्हणेल याचा विचार करत नाही.
परत मग आपल्याला टेलिपॅथी म्हणजे अचानक काहीतरी असं जाणवतं की नाही ह्याच्याबरोबर हे असं घडणार आहे, किंवा आज मला गजानन महाराजांचा प्रसाद मिळणारच आहे. मी घरात बसले, मला कुठे जायला नाही जमलं तरी मला मिळणार आहे. माझंच असं घडलं होतं शाळेत असताना, की मला आपसूक माझा तेव्हा खूप विश्वास होता, म्हणजे आत्तासुद्धा आहे. पण तेव्हा मी रोज जायची गजानन महाराजांच्या देवळात, रोज आरतीला जायची शाळेत असताना. पण एक दिवस मला जमलं नव्हतं जायला, पण त्या दिवशी मला खूप इच्छा होती की नाही मला प्रसाद मिळेलच. तर माझी मैत्रीण न सांगता तिला अचानक टेलिपॅथी झाली की हिला प्रसाद नेऊन द्यावा. म्हणजे ही आपली जी तीव्र इच्छा असते ती आपसूक आपल्याकडे मिळते. ही टेलिपॅथी ही जी असते, तर ती पण हे चक्र बॅलन्स राहिलं तर ह्या गोष्टी घडतात, ह्या घटना घडतात. चांगल्या गोष्टी, म्हणजे असं काय मनात आणू नका. परत आपली जागृतावस्था वाढते, म्हणजे आपण सतत जागरूक राहतो की नाही. म्हणजे मुलगा एखादा पळत असेल, तो उगाच मनात आणत नाही की तो पडेल का, त्याच्यापेक्षा आपण काळजी घेतो. पटकन त्याचा बॅलन्स गेला तर त्याला पकडतो. म्हणजे ही जागृत अवस्था आहे की आपण काळजी घेतो त्या गोष्टीची. तसंच मी काय बोलतीये, कोणाला त्रास देत नाहीये बोलण्यातून कोणी, हे आपण मगाशी बघितलं तीच गोष्ट आहे. तसंच ह्याच्यामध्ये हळूहळू झोप कमी होते, पण थकवा अजिबात जाणवत नाही. तुम्ही सतत साक्षी भावात म्हणजे जगता. हे सगळे झाले आपले आज थ्रोट चक्राचे गुण. परत त्यांनी काय बॅलन्स केल्यावर काय होतं, बॅलन्स नसेल तर काय घडतं, ब्लॉक्स झाले असतील तर काय घडतं, हे सगळं आपण खूप थोडक्यात माहिती करून घेतली आहे. पण मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. त्यातून अजून काही असेल, डिटेलमध्ये हवं असेल तर नक्की आपण बोलू. पण आता आपण पुढच्या चक्राची माहिती करून घेऊया. पुढचं 6वं चक्र आहे आज्ञाचक्र. ते इथे असतं आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, बरोबर आपण जिथे कुंकू लावतो ते चक्र आहे आज्ञाचक्र. यालाच थर्ड आय चक्र पण म्हणतात. याची बरीच नावं आहेत, म्हणजे दिव्य चक्षु केंद्र, तिसरा डोळा पण म्हणतात यालाच, सुदर्शन चक्र पण म्हणतात, गुरुचक्र म्हणतात. अशी बरीच नावं आहेत ह्याची. ह्याचा रंग जांभळा आहे. म्हणजे हे कसं कळतं, इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या आपल्या इथे 3 नाड्या असतात. त्या 3 नाड्यांचा इथे संगम घडतो, म्हणजे त्या तिन्ही एकत्र येतात. ते असतं हे थर्ड आय चक्र, दोन भुवयांच्या मधोमध, बरोबर. आणि ह्याला आपण व्हिजन, म्हणजे काही लोकांना कसं ध्यानामध्ये खूप ध्यान करतात, ते त्यांना आपसूक एक एक गोष्टी दिसायला लागतात की अरे हां, इकडे आपण ह्या देवळात गेलो होतो, किंवा ध्यानामध्ये कुठलीही चित्र दिसायला लागतात. हे सुद्धा व्हिजनच आहे. म्हणजे व्हिजन ओपन होतं. म्हणजे आपण जे म्हणतो शंकराचं थर्ड आय, तर हे थर्ड आय जे आहे ते प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाकडे ही सगळी चक्र आहेत. पण आपण असं म्हणतो की नाही ते देवाकडेच आहे, पण तसं नाही आहे. मगाशी म्हटलं तसं लहानपण असतं, आपलं बालपण असतं, तेव्हा प्रत्येकाचीच ही सगळी चक्र ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे बरीचशी छोटी मुलं पण काय काय असं म्हणतात ना, आपल्याला पण असं वाटतं की अरे हा असं कसं एवढं सगळं काय काय सांगू शकतोय, ह्याला सगळे स्तोत्र येत आहेत, सगळं येतं आहे, असं बरेच वेळा काय काय मुलांबद्दल आपल्याला वाटतं. कारण त्यांची सगळी चक्र ही ॲक्टिव्ह असतात. पण जसजसं मगाशी म्हटलं तसं समाजाचे नियम आपणच आपल्याकडनं पूर्वजांकडनं जे शिकत आलो आहे, तेच आपण मुलांना पुढे नाही असं नाही करायचं, हे असं नाही करायचं, लोकांशी नीट वागायचं, हे आपण उगाच नियमात त्यांना अडकवून टाकतो. समाज काय म्हणेल, हे काय होईल, ते काय होईल, त्यामुळे आपणच ब्लॉकेजेस वाढवत जातो सगळ्या चक्रांमध्ये. तर त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे, आपण हळूहळू आपली पण वृत्ती बदलली तर ती मुलांची पण बदलत जाईल. आपण सुद्धा समजा 2 मैत्रिणींमध्ये भांडण चाललंय, समजा आपलंच झालं एखाद्या मैत्रिणीशी, खूप जवळची मैत्रीण आहे, पण अचानक आता भांडण होऊन आपण एकमेकींशी बोलतच नाही आहोत, असं झालं तर तुम्ही शांतपणे विचार करा की काय घटना घडली असेल, काय झालं असेल, जी आपली एवढी चांगली मैत्रीण होती तर अचानक आपलं बोलणं का बंद झालं. तर आपण आपण आहोत हा विचार न करता एखादा पिक्चर बघतोय आपण,
एखाद्या पिक्चरमधली स्टोरी बघतोय, तर तेव्हा कसं लक्षात येतं, की नाही, अरे ह्यानी आपल्या चांगल्यासाठी आपल्याला असं सांगितलं. का तर तिथे हे होतं, वाईट घटना घडणार होती. तर तिला तो प्रसंग तिच्यापासून लांब जावा म्हणून आपण तिला अडवलं. हे असं काहीतरी घडतं. पण त्यामुळे आपल्याला काय वाटतं, की ती आपली दोषी आहे. आपल्याला मुद्दामून तिने घटना घडून दिली नाही. समजा उदाहरणच घ्यायचं झालं, 2 मैत्रिणी असतील, तर दोघी भेटणार होत्या, पण त्यांची वेळ ठरली होती. तिसऱ्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं. पण तिसरी मैत्रीण कदाचित चांगली नसेल, म्हणून आपली जी खास मैत्रीण आहे, ती आपल्याला प्रोटेक्शन म्हणून तिच्याकडे जायची वेळ सांगत नाही. जायचं काहीच सांगत नाही. माहिती तिला मिळालेली असते, पण ती आपल्याला काही देत नाही. आणि ही गोष्ट आपल्याला नंतर कळते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की अरे, ह्या मैत्रिणीने ती स्वतः गेली असेल आणि आपल्यालाच फक्त नेलं नाही. तर असं का घडलं असेल? तर असं न करता तिने का केलं असेल? कारण ती जी तिसरी असेल, तिच्या मनात काहीतरी गोष्टी वाईट घडत असतील. हे तिला जाणवलं असेल कुठेतरी, की आपल्याला तिच्यापासून धोका आहे, म्हणून तिने आपल्याला ती गोष्ट सांगितली नसेल. हे जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा आपण एक 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 गैरसमज कमी करत जातो. लोकांबद्दलची भीती किंवा राग, ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात यायला लागतात. उगाच आपण ती वाईट आहे, ती ही आहे, हिच्याबद्दल मला बोलायचंच नाही आहे, तिचं मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, हे जे आपण करत जातो, ते न करता शांत मनाने सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग जगा. परत आपण ह्या चक्रामुळे फक्त आपल्याला आत्ता कसं डोळे, नाक, कान, तोंड, हे जे सगळ्यांना एकमेकांचे जे अवयव किंवा आपली जी फिजिकल बॉडी दिसतीये तेवढेच बघू शकतो. पण ह्या चक्रामुळे आपली जी 7 चक्र आहेत ती पण आपल्याला दिसतात. म्हणजे आध्यात्मिक चक्र, आध्यात्मिक शरीर, मानसिक शरीर, असे 7 चक्र आहेत. तसंच आपण हे थर्ड आय जे म्हणतो, ते हे एकच झालं. म्हणतात आपल्याला 2 डोळे आहेत, म्हणजे आपण 2च नेत्र आहेत असं म्हणतो. पण तसं नाही आहे, आपल्याला खरी 5 नेत्र आहेत. तर मनोनेत्र, त्याने म्हणजे कसं होतं, आपल्याला प्रत्येक देव पूर्वापार माहिती आलेला कॅलेंडरवर बघतो. विठ्ठल म्हणजे वरती पिवळ्या टिका, त्याच्यावर बुक्क्याचं गोल, कानामध्ये त्याच्या मासाचे हे, मुकुटाला त्याच्या मासे असतात. असं प्रत्येक देवाचं काय, कमरेवरती हात असतो, विटेवर उभा असतो विठ्ठल. शंकर बघितला तर वरती जटा बांधलेल्या, गळ्यामध्ये नाग, त्या जटेतून गंगा अशी खाली येते, वरती चंद्रकोर त्याच्या. ही जी ठराविक चित्र आपल्या मनात बसलेली आहेत, कारण ती पूर्वापार चालत आलेली आहेत, तर ती बसलेली जी चित्र आहेत ते म्हणजे आपलं मनोचक्षु. त्याच्या पुढचं आहे ते दिव्य चक्षु, दिव्य नेत्र. ते म्हणजे आपल्याला ध्यानात ज्या गोष्टी जाणवत जातात, किंवा ध्यानात आपल्याला कधीतरी असं एखादं सुंदर असं बागेत गेलोय, एखाद्या खूप रम्य ठिकाणी आपण गेलोय, असं काहीतरी दृश्य दिसलं, तर आपल्याला मनात येतं, अरे हे तर आपण कधीच बघितलं नव्हतं, पण आज कसं दिसलं, मला घडलेला आहे, माझ्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे. मी जेव्हा गुडाकेशा ध्यान करत होते, तेव्हा मी जेव्हा ध्यानाला बसले, तेव्हा एवढं अतिशय सुंदर विश्व मला दिसलं, की त्याच्यात धबधबे, म्हणजे आपण जे नुसतं कल्पना करतो, की एखाद्या कार्टून फिल्ममध्ये, म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हा ती जसं बार्बीच्या पिक्चर्स बघायची, त्याच्यात जसं सुंदर विश्व दिसायचं, म्हणजे तसं मी अनुभवलं स्वतः ध्यानामध्ये. हे जे अनुभव यायला लागतात त्याला म्हणतात दिव्य चक्षुनेत्र, दिव्य नेत्र. परत आपण वेगवेगळ्या डायमेन्शन्सचा पण अभ्यास करू शकतो, त्याच्यात माहिती मिळते. परत ऋषीमुनी दिसतात समजा ध्यानात, आणि त्यांनी काहीतरी आपल्याला ज्ञान दिलं, ह्या गोष्टी घडतात. त्याच्या पुढचं आहे ज्ञानचक्षु, ज्ञान केंद्र, नेत्र. म्हणजे हातात कोणतीही वस्तू पकडली आपण, तर आपल्याला त्याच्याबद्दल, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या निसर्गात गेलात आणि झाडाला हात लावलात,
तर समजतं की हे झाड किती जुनं आहे, ह्याला याच्या भावना काय आहेत, या झाडाला काय वाटतंय, आत्ता दुःख होतंय, त्याला पाणी हवंय, काय हवंय, ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागतात. समजा एखादा तुम्ही दगड हातात घेतलात, तर त्या दगडाबद्दल पण जाणवतं की हा दगड किती जुना आहे, काय आहे, ह्याच्या मनात काय आहे. ह्या ज्या आतल्या त्याच्यातल्या गोष्टी आहेत, म्हणजे फक्त आत्ताच समोर दिसतोय तो ह्या रंगाचा आहे, असा आहे, तिरका पडलाय, इकडून चपटा आहे, 3-4 त्याला असे आकार आहेत, एवढं न बघता तो हातात घेतल्यावर त्याचं सगळं जे त्याच्या आत ज्या गोष्टी दडलेत त्या आपल्याला समजायला लागतात. त्याला म्हणतात ज्ञाननेत्र. आणि त्याच्या पुढचं 5वं आहे चैतन्य नेत्र. म्हणजे आपल्या सगळ्या चेतना काम करायला लागतात. म्हणजे डोळे, नाक, कान, तोंड, म्हणजे हे जे आपण म्हणतो डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं, नाकाने वास घेणं, ह्या सगळ्या ज्या चेतना आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्ह होतात. तर हे आपण असे 5 नेत्रांचे प्रकार बघितले. तर ह्याच्यामध्ये मेन काय होतं की आपण आज्ञाचक्रामुळे मेन आपला सोल प्लॅन काय आहे हे आपण शोधायला लागतो. आणि ते शोधलं की आपसुकच आपले एकमेकांवरचे हेवे दावे बंद होतात. म्हणजे आपण समजून घ्यायला लागतो की उगाच आपण दुसऱ्यांवर चिडून उपयोग नाही आहे. आपणच हे ठरून आलो आहे. आता माझा स्वतःचा अनुभव आहे की मला असं वाटायचं की असं का घडलं, माझं दुसरं बाळंतपण झालं, मी एकटीच होते. 1 महिना फक्त बाळंतपण करायला होते सगळेजण. मग नंतर मी एकटीनेच माझ्या मुलीला शाळेत सोडा, माझ्या नव मिस्टरांची बदली पण पहिले आम्ही राहत होतो दुसरीकडे युरोपमध्ये, ते इकडे आलो, पण त्यांची बदली झाली नव्हती. त्यामुळे मी एकटी आणि 2 मुलं राहत होतो. पण तेव्हा असं मला वाटायचं की अरे कोणीच येत नाही आपल्या मदतीला. म्हणजे एक क्षण असं वाटायचं की मी खूप थकली आहे. कोणी येत नाही मदतीपेक्षा की मी खूप थकली आहे. कसं मला जमणार ह्या दोघांचं करायला. खूप थकवा जाणवतोय. आणि माझी मुलगी मला सतत विचारायची, आई तू कधी उठणार, कधी कामाला लागणार. ह्या ज्या गोष्टींचं हे वाटायचं, बर्डन यायचं की कधी आपण करू शकणार. पण ते आता आल्यावर कळतं की नाही, तो माझाच सोल प्लॅन होता की मीच ठरवलं होतं की मी एकटी, म्हणजे पूर्वी जे सतत आई बाबा सगळी कामं करतील, भाऊ करेल, ह्याच्यातून मला कुठून तरी वेगळं एक स्वतःचं करायचं होतं की नाही, मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, मला स्वतः अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे ती घटना घडली की बदली झाली. तिकडून बाळंतपणासाठी मी एकटी भारतात आले. मग भारतात येऊन मी एकटीने मुलीचं परत शाळेचं, मूल झालेलं त्याचं सगळं बघितलं. मग मदतीसाठी 2 बायका लावल्या, पोळ्यांसाठी बाई लावली, रात्री झोपायला सोबत कोणतरी ठेवलं. ह्या सगळ्या गोष्टी मी एकटी मॅनेज केल्या. पण मग लोक म्हणायचे की अरे गावातच सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, कोणी येत नाही. पण हा सोल प्लॅन माझा होता. तर मग त्यांना दोष न देता हा स्वीकारला मी की नाही, हा सोल प्लॅन माझा होता, त्यामुळे मला कोणी मदतीला आलं नाही. म्हणजे ते वाईट आहेत म्हणून ते आले नाहीत हा प्रकार नाही आहे. तर हे समाज असं बोलतं ना सतत सतत, त्यामुळे आपल्या मनात उगाचच कुठेतरी मग गैरसमज लोकांच्या ह्याच्यात होतात की नाही, म्हणजे हिचं सासूशी पटत नाही का म्हणूनच ती तिला मदतीला आली नाही का, आई वडील गावात असून ते का नाही आले, म्हणजे हिचंच म्हणजे वागणं व्यवस्थित नसेल, असं समाज पसरवत जातं सगळीकडे. पण ते तसं नाही आहे. हे आता मला समजतं की नाही, हा माझा सोल प्लॅन होता. त्यामुळे तेव्हा कोणीच आलं नाही, मी एकटीनेच सगळं. म्हणजे एकदा एवढं घडलं होतं की मी माझ्या मुलाला वॅक्सिन द्यायला गेले होते. माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं, पण त्याला कांगारू बॅगमध्ये टाकून, हातात मुलीचा हात धरून गाडी ढकलत मी एकटी घरापर्यंत आले होते. पण तेव्हा पण वाईट नाही वाटलं. पण ते आता लक्षात येतं एवढी वर्ष ध्यान झाल्यावर की हा सोल प्लॅन माझा होता, की मला स्वतःला एकटीला हे सगळे अनुभव घ्यायचे होते की आपण कसं जगू शकतो, आपण सुद्धा करू शकतो का या सगळ्या गोष्टी, का आपण दुसऱ्यावरच अजून अवलंबून आहोत. हे सगळे अनुभव आपण स्वतः घेतो. त्यामुळे आजूबाजूची माणसं वाईट आहेत हे आपण जे मनात आणत राहतो की ते आपल्या मदतीला आले नाही, हा विचार न करता तुम्ही ध्यान करायला लागलात की तुम्हाला समजेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील की सोल प्लॅन ही जी गोष्ट आहे त्याच्यामुळे हे घडतंय. हे आपलाच प्लॅन आहे. आपणच ठरवून आलेलो आहे की कोणी आपल्याशी कुठल्या पिरियडमध्ये कसं वागायचं आहे.
आणि आपण कसं होतं, आपण सतत सतत बोलत राहतो ना, की नाही ती सासू माझ्याशी वाईटच वागते. भले तो एकदाच अनुभव आला असेल, पण आपण परत, 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 परत त्याच गोष्टी लोकांना सांगत राहतो. त्यामुळे काय घडत राहतं, की ती गोष्ट रिपीट घडत राहते. म्हणजे पूर्वी जसं म्हणायचे वास्तू तथास्तू म्हणतात किंवा आपण युनिव्हर्सला म्हणजे तेच सांगतो की नाही तीच घटना घडली पाहिजे. आपणच ओढवून घेतो त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपली मुलगी पण एखाद्या विषयात तिला रुची नसेल, म्हणजे आता माझ्याच मुलीला ड्रॉइंगची आवड आहे, तिला सायन्सची भीती वाटायची, पण आपण सतत म्हणत राहिलं की नाही तिला अजून सायन्सची भीती वाटते किंवा म्हणालो की ती मिक्सअपच होत नाही कोणाच्यात, हे जर आपणच सतत म्हणत राहिलो तर ती कधीच मिक्सअप होणार नाही. पण त्याच्या आपणच पॉझिटिव्ह विचार केले की नाही ती आता मिक्सअप होणार आहे. तो पूर्वीचा तिचा काळ होता म्हणून ती मिक्सअप नाही झाली, तो तिचा पिरियड होता, तेवढा तिचा सोल प्लॅन होता. आता ती मिक्सअप होणार आहे. आता माझंच स्वतःचं होतं, मला कोणी मित्रमैत्रिणी नव्हते, पण मी माझ्या नवऱ्याची बदली झाली, परदेशात आम्ही गेलो, तिकडे मला सगळे आई पण म्हणायची तू कशी राहणार, माझ्या नवऱ्याला काळजी वाटायची. पण माझ्या एवढ्या मैत्रिणी झाल्या, म्हणजे मलाच वाटलं नव्हतं की मी एवढ्या मैत्रिणी करू शकेन. म्हणजे हा सोल प्लॅन होता की आधी मी एकांतात राहणार, फक्त माझी चित्रकला आणि मी, फक्त शाळेला जाणार परत येणार. मग मी ड्रॉइंगचं सगळं MA पेंटिंग, फाईन आर्ट हे सगळं केलं. तेव्हासुद्धा फक्त चित्र आणि मी आणि गाणी ऐकायची, बास, फक्त माझ्यातच राहायची मी. सगळे म्हणायचे की ही खूप आबोले, ही खूप आबोले, कुणाशीच बोलत नाही. म्हणजे माझं लग्न ठरलं तेव्हा नवऱ्याला पण माझ्या आईने सांगितलं ही काहीच बोलत नाही. पण जेव्हा मी परदेशात गेले, तिथे मैत्रिणी झाल्या, म्हणजे त्या मैत्रिणी म्हणायच्या अगं तू थांबतच नाही, एवढी बोलतीयस आणि खूप बोलतीयस. म्हणजे हे जे आपल्यातच बदल घडत जातात ते सोल प्लॅन आपणच करून आलेला असतो, की म्हणजे एवढा पिरियड आहे, आपल्याला फक्त ज्ञान मिळवायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण कुठेतरी आपल्या चक्रांवरती काम घडणार आहे. मग आपण आपला विचार करून आपली प्रगती करायची आहे. सॉरी. ही जी घटना घडत जाते, हा आपण, त्यामुळे तुम्ही जेव्हा बसाल रोजच्या गोष्टी लिहून काढायला लागाल की आज दिवसभर काय घडलं, काय घडलं, त्याचा रात्री बसून तुम्ही लिहून काढलं की तुम्हाला समजेल की आज आज आपण कसे बोललो कोणाला, काय वागलो, काय काय केलं, किंवा पूर्वी आपण कसे होतो, आता कसे झालोय, हे शांत बसून विचार केलात तरी तुम्हाला मग स्वतःहून कळेल की नाही हा आपला सोल प्लॅन होता. आता मी तुम्हाला माझं जिवंत उदाहरण दिलं, तशी तुमची पण उदाहरणं असतील, ती नक्की शेअर करा. आपण त्याच्यासाठी एक दिवस ठेवूया, आपण नक्की त्याच्यावर चर्चा करूया. पण हा तुम्ही अभ्यास करायला शिका. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुमचे सगळ्या चक्रांची ऊर्जा वाढायला लागेल. आणि असं झाल्यावर आपसुकच तुमची आजारपणं कमी होतील. कारण आपणच सतत गैरसमज, भीती, काळजी, राग प्रत्येकावर असे जे दाटून ठेवलेत आपल्याच मनात किंवा आपण ओढवून घेतो सतत, त्याच्यामुळे सगळी चक्र ब्लॉक होतात आणि मग ती आजारपणं येत जातात. मग त्या आजारपणातून सुटका आपली कधीच होत नाही. तर आता जसं आज्ञाचक्रामध्ये भौतिक जीवनात भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन ह्याचा पूर्ण मेळ आहे इथे. म्हणजे भौतिक जीवनात आपण जसे घडतोय आणि आध्यात्मिक पण आपली चालू झाली. आता आपण ध्यान करतोय, हे सगळे वर्ग क्लासेस करतोय, ही आध्यात्मिकच आपण एक पाऊल टाकलेलं आहे. त्याचा हा ब्रिज आहे आज्ञाचक्र हा. तर अनुभव जे येतात ते घेऊन त्याच्याबरोबर जगायला शिका, त्याच्यातून चांगल्या गोष्टी घ्यायला शिका. तर आज्ञाचक्राचं हे मेन आहे की भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाचा ब्रिज आहे. तसं अनाहत चक्राचं काय, मौन, अन अधिक आहत, म्हणजे त्याच्यामध्ये मौन राहिलं पाहिजे. विशुद्धी चक्राचं काय आहे, ज्ञानाबरोबर राहणारा शुद्धीकरण झाल्यावरती हे घडतं. म्हणजे आपण ज्ञान मिळवतो पण त्याचं शुद्धीकरण होतंय का, ज्ञानातून काय शिकायला मिळतंय आणि ज्ञान आपण परत वाटतोय का दुसऱ्यांना, ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. तसंच आता पुढे हे पण येतं की म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यात एक जी पिंगला नाडी आहे ती या चक्राशी जुळलेली आहे जास्त करून. तर ही नाडी जेव्हा याच्यामध्ये, या नाडीमध्ये
मेलाटोनिन हार्मोन जो असतो तो बॅलन्स राहिला ना, तर त्याच्यामुळे काय घडतं, आपलं सगळं नियमात घडायला लागतं. म्हणजे काही जण म्हणतात की आम्हाला किती गजर लावले तरी जागच येत नाही. पण हा जो मेलेटोनिन हार्मोन आहे, तो ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असेल, बॅलन्स असेल, तर तुम्हाला गजर लावायचीच गरज नाही पडत. ज्या लोकांचा हा बॅलन्स असतो त्यांना तुम्ही रात्री ठरवून झोपा की आज 5 वाजता उठायचं आहे, तर आपसूक तुम्हाला 5 वाजता जाग येणार. 4 वाजता उठायचं आहे, 4 वाजता जाग येणार. तर ह्याचं हे कारण आहे मेन, की हा बॅलन्स असेल तर ह्या घटना घडतात. तर हे महत्त्वाचे गुण आपण आता एक 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 करत बघितलेत. तर आज्ञाचक्र हे सगळ्या खालच्या 5 चक्रांना कंट्रोल करतं. म्हणजे सर्वात खालचं मूलाधार चक्र पहिलं, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूर चक्र तिसरं, चौथं येतं अनाहत चक्र, 5वं विशुद्धी चक्र आणि हे 6वं अनाहत चक्र, आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र जे आहे ते खालच्या सगळ्या 5 चक्रांना कंट्रोल करतं. आणि ह्या चक्रामुळे आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला मदत होते. सतत आध्यात्मिक विषयावर आपण बोलायला लागतो. म्हणजे कोणी गॉसिप म्हणतात, सतत मैत्रिणी भेटल्या किंवा समजा घरात कोण आलं, ते सुद्धा काहीतरी कोणाबद्दल असं गॉसिप करायला लागलं, तर आपण ते थांबवतो आणि आपण आध्यात्मिक माहिती द्यायला लागतो. त्यामुळे ह्याचा खूप फायदा होतो. आपला अवेअरनेस वाढतो, की उगाच आपण पण त्यांच्यामध्ये मिक्सअप होऊन आपण पण वाईट बोलायचं का? तर नाही. आपण पण अध्यात्मावर चाललोय, तर त्याच्याबरोबर बाकीच्यांना पण घेऊन या. ते विषय बंद करून त्यांना पण नवीन माहिती द्या. तुम्ही जे चक्रांबद्दल शिकलायत किंवा अध्यात्मात काय अनुभव तुम्हाला येतात ते सांगा. हे विषय तुम्ही बदला त्यांचे, म्हणजे त्यांचे पण गैरसमज दूर होतील. हा बदल घडतो ह्या चक्रामुळे तुमच्यामध्ये. म्हणजे तसंच लहान मुलांमध्ये पण हे खूप ॲक्टिव्ह असतं. त्या मुलांना इंडिगो चिल्ड्रन म्हणतात. हे सगळ्यांमध्ये असतंच. आणि आज्ञाचक्राचे फक्त विजनच दिसतं असं नाही. आता तुम्हाला असं वाटेल की मी ध्यानाला बसते, आता एवढे दिवस बसते, पण मला काहीच दिसत नाही. पण तसं नसतं. काहींना दिसतं, तर काहींना आवाज येतात. म्हणजे शंखाचा आवाज येतो, घंटेचा आवाज येतो, असे आवाज येतात. म्हणजे किंवा जाणीव होते काहींना, की नाही आज ह्याच्याबरोबर चांगलं घडणार आहे, किंवा आज या झाडाला जाऊन पाणीच घातलं पाहिजे, ह्या कुत्र्याला खायला घातलं पाहिजे, असे अचानक जाणीव होते. तर हे ब्लॉक असतील तर काय होतं, आपल्याला नियम न घालता जगतो आपण. म्हणजे कशालाच नियम राहत नाही. किती वाजेपर्यंत म्हणजे जागे राहतो, वेळेवर झोपत नाही, वेळेवर खाणं करत नाही. सगळं चक्र आपलं बिघडलेलं असतं. त्यामुळे इंद्रियांवरची पकड पण कमी होते. म्हणजे नम्रता जाते आपल्यातले, आपण नम्रपणा निघून जातो, दुसऱ्यांवर अवलंबून राहतो आपण. मांसाहार घेतो, मांसाहारी पण लोक, त्यांची पण चक्रात जास्त ब्लॉक्स होतात. थकवा जाणवतो, शक्ती कमी होत जाते, निगेटिव्ह विचार येतात सतत, किंवा स्वप्नात पण भीतीची स्वप्न पडतात, मानसिक आजार होतात. हे ब्लॉक झाल्यामुळे काय होऊ शकतं, ब्रेन ट्यूमर, मायग्रेन, झोप न येणे, सायनस, मतिभ्रमण, डोळ्यांचे आजार, हे अशा बऱ्याच आजारांचं हे कारण बनू शकतं. त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, तुमच्यामध्ये करुणा असली पाहिजे, आणि सतत खरं बोला, खोटं बोलू नका. आणि सतत आपण आत्मा आहोत, म्हणजे आपण एक जन्म गेला तरी परत दुसरा मिळतच राहणार आहे, ही स्थिती ठेवा आणि काम करत राहा. हे महत्त्वाचं आहे ह्याच्यात. बॅलन्स असेल तर काय होतं, सहनशक्ती आपली जास्त असते, आपली हेल्थ पण वाढते, आरोग्य वाढतं. वास्तव आणि भ्रम ह्याच्यातला फरक आपल्याला समजतो. तर आज आपण हे सगळं माहिती करून घेतलंय.
माहिती आज बराच वेळ गेला, पण 2 चक्रांची माहिती पूर्ण घ्यायची होती, त्यामुळे एवढा वेळ गेलेला आहे. तर आता आपण ध्यान करूया. तर सर्वात पहिले पूर्ण शांत व्हा, रिलॅक्स बसा. 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. पूर्ण रिलॅक्स. फक्त श्वास कसा घेताय, कसा सोडताय त्याच्याकडे लक्ष द्या. Archangel Michael and all archangels, Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, Lord Shiva, Ma Parvati, Lord Vishnu, Ma Lakshmi, Lord Brahma, Ma Saraswati, and all mighty gods and goddesses across all dimensions of diamond space, all frequencies, diamond consciousness, platinum consciousness, omega consciousness, alpha consciousness, Christ consciousness, Krishna consciousness, Damru consciousness, all Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, councils of love, light, healing, ascension, your individual ascension, karmic boat, Akashic record, councils of 12, councils of 9, councils of 7, councils of 5, councils of 3, holy councils of 1, and divine councils of elders. I also invite Father, Son, Mother, Moon. Please support me in this healing, releasing, integration meditation. Please support me. Please support me. Please support me. Tridev, Tridevis, Father God, Mother God. Please support me. Please support me. Please support me. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. श्वास आत ओढून घेतल्यावरती पोट फुगू दे. जसा फुगा फुगतो तसं पोट मोठं होऊ दे. आणि श्वास घेताना जेवढा वेळ जातोय त्याच्यापेक्षा जास्त वेळ श्वास सोडताना घालवा. श्वास जोरात घ्या, पोट फुगू दे आणि एक क्षण जरा थांबा. तो सगळा घेतलेला श्वास सगळा तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये, सगळ्या शरीरात एक 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 सेल्स मध्ये पसरत जाऊ दे. आणि तोंड उघडा थोडंसं आणि सावकाश श्वास सोडा. पूर्ण शांतपणे, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. श्वास घेताना ते पोट वाढत जाऊन फुगलं पाहिजे. पूर्ण श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घ्या, एक क्षणभर थांबवा आणि परत सावकाश श्वास सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स. हे धरणी माता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून कधी तुला काही दुखावलं गेलं असेल, त्रास झाला असेल तर आम्हाला क्षमा कर, आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा.
पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. मोठा श्वास घेतल्यावर पोट फुगू दे. पोट फुगून एक क्षण शांत तिथेच थांबा. श्वास लगेच सोडू नका. आणि मग थोडस तोंड उघडून सावकाश श्वास सोडा. हे जलदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी दुखावलं गेलं असेल, तुला काही त्रास झाला असेल, तर आम्ही तुझी मनापासून माफी मागतो. आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत मोठा श्वास घ्या. पूर्ण पोट फुगू दे एवढा श्वास घ्या. एक क्षणभर शांत बसा. पूर्ण तो श्वास म्हणजे श्वासाबरोबर आलेले सगळे देवी देवतांचे आशीर्वाद, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज सगळ्या तुमच्या शरीरात पसरू देत. सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये, हाडांमध्ये, एक एक सेल्स, ऑर्गन्स, जे जे अवयव आहेत प्रत्येक कानाकोपऱ्यात ते पसरू देत. आणि परत आता सावकाश श्वास सोडा. श्वास सोडताना पोटात घेतलं जातंय. श्वास सोडताना तुम्ही आतल्या सगळ्या चिंता, काळजी, फियर, ट्रॉमा, गिल्ट, एन्झायटी, डिप्रेशन, वुडू मॅजिक, ब्लॅक मॅजिक, हिप्नॉटिझम, ओट्स, वाऊस, प्रॉमिसेस, कॉन्ट्रॅक्ट्स, ॲग्रीमेंट्स, सगळ्या वाईट गोष्टी ज्या ज्या तुमच्या थ्रोट चक्रात अडकलेत, त्या सगळ्या वाईट गोष्टी तुम्ही बाहेर सोडून देताय. पूर्ण रिलॅक्स व्हा. पूर्ण रिलॅक्स. हे अग्निदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल, तर आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या. पूर्ण पोट फुगू दे. एक क्षण शांत बसा. लगेच श्वास सोडू नका. सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसरत चालली आहेत. आणि आता तोंड उघडून सावकाश श्वास सोडा. पोट आत घेतायत, एकीकडे श्वास सोडतोय. पूर्ण रिलॅक्स. आतली सगळी चिंता, काळजी, गैरसमज, सगळ्या वाईट गोष्टी ज्या थ्रोट चक्रात आपल्या ह्याच जन्माच्या नाही, मागच्या पण कित्येक जन्मांच्या वाईट गोष्टी आतमध्ये ज्या साठून राहिलेत आणि ज्या आपल्या पुढच्या प्रगतीमध्ये बाधा बनतायत, अडचणी येत आहेत, त्या सगळ्या वाईट गोष्टी, वाईट शक्ती आज वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. हे आकाश देवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी दुखावलं गेलं असेल, त्रास झाला असेल, तर आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. मोठा श्वास घेऊन परत पोट फुगलंय. सगळ्या चांगल्या शक्ती आतमध्ये पसरत गेलेत. आणि मग थोडंसं तोंड उघडून सावकाश श्वास तुम्ही सोडताय. जेवढा हळूहळू सोडाल
तेवढ्या तुमच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या वाईट शक्ती तुम्ही ओढून घेऊन बाहेर सोडताय. पूर्ण रिलॅक्स होताय. पूर्ण रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स. रिलॅक्स. हे वायुदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी दुखावलं गेलं असेल, त्रास झाला असेल, तर आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. पूर्ण रिलॅक्स. प्रत्येक श्वास घेताना सोडताना पूर्ण लक्ष केंद्रित करा. कुठल्या मागच्या जन्मातल्या वाईट गोष्टी, वाईट प्रसंग जे कुठल्या कानाकोपऱ्यात अडकलेत, ते आज आपण सगळे बाहेर काढतोय. सगळे धुवून टाकतोय. सगळ्या वाईट गोष्टी सोडून देतोय. फक्त सत्य, सत्य, सत्य. आणि आपण का जन्माला आलोय ते शोधतोय. मोठा श्वास घेत राहा. प्रत्येक श्वासाबरोबर सगळ्या चांगल्या शक्ती आत ओढून घेऊन श्वास सोडताना आतल्या सगळ्या वाईट गोष्टी बाहेर सोडून द्या. कुठल्या जन्मात आपल्याला बोलताच येत नसेल, आपण मुके असू, तर तेव्हाचे जे सगळे प्रसंग किंवा अडकून राहिलेल्या गोष्टी आपल्या ज्या थ्रोट चक्रात अडकलेत, आपल्याला काही एक्सप्रेस करता नाही आलं, कुठली मतं नाही मांडता आली, त्या सगळ्या गोष्टी आज आपण या प्रवाहाबरोबर सोडून देऊया. कारण त्या गोष्टी आपल्या या प्रगतीमध्ये बाधा बनतायत. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire. Divine protect us, divine protect us, divine protect us. Divine, no one can manipulate our energy. Divine, no one can drain our energy. Divine, no one can use our energy. Divine, release it, release it, release it, release it. कुठल्या जन्मात आपण मुलगाच होतो, पण सावत्र मुलगा असल्यामुळे आपल्या कुठल्याच गोष्टी माहिती करून घेतल्या नाहीत. नावडत्या राणीचा मुलगा होतो, त्यामुळे आपल्यावर आलेले राग, लोभ, आपल्याला बोलून न दिल्याची आपली खंत, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थ्रोट चक्रात अडकलेत. ते पण आज या सगळ्या ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत.
Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti, 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 Mahashakti. Relax, relax, relax. कुठल्या जन्मात आपल्यावर झालेला धाक, वडीलधाऱ्या माणसांचे नियम, त्यांची बसलेली भीती, त्यामुळे आपण कुठलीच मतं मांडू शकलो नाही, बोलता येत असून कधी बोललो नाही. तेव्हाचे सगळे अनुभव, सगळी भीती जी थर्ड आय चक्रात, विशुद्धी चक्रात, थ्रोट चक्रात कुठे जी अडकली असेल ती आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ दे. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it, release it. कुठल्या तरी जन्मात आपण गायक असू आणि अचानक कुठल्या तरी कट कारस्थानांमुळे आपल्याला कोणीतरी काहीतरी विष खायला घातलं आणि त्यामुळे आपला आवाज गेला. त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या कुठल्या कानाकोपऱ्यात अडकलेत, थ्रोट चक्रात, थर्ड आय चक्रात कुठे काय अडकलेत, त्या पण आज ह्या प्रवाहाबरोबर रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it. Divine, please support me, please support me, please support me in this releasing, integration meditation. Divine, support me, divine, support me, divine, support me. श्वासाकडे लक्ष. श्वास कसा आत घेतोय, कसा बाहेर सोडतोय. श्वास आत घेताना फुगलेलं पोट, सगळ्या शरीरभर पसरलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीज, आणि श्वास सोडताना आतल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज बाहेर सोडून देतोय. हे अनुभव शांतपणे अनुभवा. पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स.
कुठल्या जन्मात आपण पाळीव प्राणी असू, पण आपण म्हातारा झालो म्हणून आपल्याला मालकाने हाकलून दिलं, कारण आपण आता काहीच काम करू शकत नाही. त्यामुळे आलेली आपल्यावरची जी काळजी, झिडकारल्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र कुठे अडकल्या असतील, त्या पण आत्ता आपल्या या प्रवाहात बाधा बनत असतील, प्रगतीमध्ये बाधा बनत असतील, अडचणी येत असतील, तर त्या सगळ्या वाईट एनर्जी, वाईट गोष्टी, वाईट प्रसंग सगळे आज वाहत जाऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it, release it. Divine release with ease and grace. Divine release with ease and grace. Divine release with ease and grace. पूर्ण relax, relax, relax. कुठल्या जन्मात एखादा अपघात बघितला, त्याच्यामुळे बसलेली भीती, त्यामुळे घरातून बाहेर पडायचीच वाटणारी काळजी, त्याच्यातून आलेले वाईट गुण किंवा वाईट दोष, ते सगळे प्रसंग कुठे आज्ञाचक्रात अडकून पडले असतील, तर ते पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ दे. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. कुठल्या जन्मात निळा रंग, जांभळा रंग याच्याबद्दल जी वाटलेली भीती, काळजी, गैरसमज जे कानाकोपऱ्यात कुठे अडकले असतील, थ्रोट चक्रात, आज्ञाचक्रात कुठे अडकले असतील, ते पण आज या प्रवाहाबरोबर रिलीज होतेत, रिलीज होतेत, रिलीज होतेत. Divine release with ease and grace. Divine release with ease and grace. Divine release with ease and grace. Divine release it, release it, release it. आता सगळ्या देवी देवतांचे आभार माना, सगळ्यांना धन्यवाद. धरणी माता, अग्नी देवता, जलदेवता, वायू देवता, आकाश देवता, हायर सेल्फ, स्पिरिच्युअल गाइड्स, ऑल डिवाइन मास्टर्स, महाकाल, महाकाली, त्रिदेव, त्रिदेवीज, गणपती बाप्पा, मूषक राज, दत्तगुरु, स्वामी समर्थ, तिन्ही देव्या, शंकर भगवान, विष्णुदेव, ब्रह्मदेव, सरस्वती देवी, पार्वती माता, लक्ष्मी देवी, लक्ष्मी माता,
कार्तिकेय, या सगळ्यांचे मनापासून आभार माना. सगळ्यांना कोटी कोटी नमन. तसेच सगळ्या एंजल्स, ट्रॅफिक एंजल, त्यांना सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. महाअवतार बाबाजी, योगानंद सरस्वतीजी, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पूर्ण रिलॅक्स व्हा. कुठलाच विचार न करता शांत व्हा, शांत. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स. सगळ्यांचे मनापासून आभार माना. सगळ्या वाईट शक्ती जाऊन आपण पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीनी भरलोय मनात आणा. आणि सगळ्यांचे मनापासून आभार माना. पूर्वजांचे पण मनापासून आभार माना. सगळ्या देवी देवतांचे, सगळ्यांचे मनापासून आभार माना.
सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड. तुम्ही पण सगळे उपस्थित राहून मला मदत केली त्याबद्दल तुमचे पण सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आजचा आपला क्लास इथेच संपला. कोणाला काही प्रश्न असतील, काही ध्यानात दिसलं असेल तर नक्की शेअर करा. आपण नक्की बोलू.